नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या भूकंपाची गेले काही दिवस चर्चा होती, अखेर त्या भूकंपाचा मुहूर्त ठरलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा राजकीय भूकंप होतोय. तो म्हणजे केवळ कोल्हापूर नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सहकाराचं मोठं केंद्र असलेल्या गोकुळमध्ये. गोकुळ दूध संघात 5 वर्षापूर्वी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता गेली. त्या गोष्टीला कारणीभूत होते दोन महत्त्वाचे माजी चेअरमन, त्यामध्ये एक अरुण डोंगळे आणि दुसरे विश्वास नारायण पाटील. या दोघांनी सुरुवात केली आणि नंतर सूत्र घेतली आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, विनय कोरे या सगळ्यांनी, आणि 25 वर्षाची आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता गोकुळमधनं गेली. आता याच गोकुळच्या सत्ता बदलाचे सूत्रधार असलेले अरुण डोंगळे यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि दुसरे आता विश्वास नारायण पाटील यांनी आता आमदार सतेज पाटील यांची साथ सोडायचं ठरवलेलं आहे. ते आता शिवसेना शिंदे गटात उद्या दुपारी दाखल होत आहेत. खरं तर गेल्या काही महिन्यात अनेकांनी काँग्रेसची साथ सोडली. गोकुळमध्ये सुद्धा अनेकांनी झेंडा बदलला. अरुण डोंगळे यांनी पहिल्यांदा झेंडा बदलला. काही दिवस ते शिवसेनेत जाणार म्हणून चर्चा होती, नंतर त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. आता विश्वास नारायण पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय. आमदार चंद्रदीप नरके यांनी यामध्ये पुढाकार घेतला. हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातो तो आमदार सतेज पाटील यांना, कारण सतेज पाटील यांच्याकडं मोठ्या प्रमाणात संचालक आहेत. काँग्रेसला मानणारे होते, PN पाटील गटाला मानणारे विश्वास नारायण पाटील यांनी सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. PN पाटील गटच राष्ट्रवादीमध्ये गेला, तेव्हा मात्र विश्वास नारायण पाटील तिथेच राहिले. त्यानंतर मात्र त्यांनी आता शिंदेचे सेनेचा रस्ता धरलाय. गोकुळच्या निवडणुका 2-3 महिन्यानंतर होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विश्वास नारायण पाटील यांनी मोठा निर्णय घेतला. तो धक्कादायक आहे काँग्रेसच्या दृष्टीनं आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं, कारण महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाणार हे नक्की आहे. त्यामुळे त्याचाही मोठा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. यापुढं गोकुळचं राजकारण बदलेल ते नेमकं